सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातून मी श्रीमती कडवे एस. आज आपल्यासमोर इयत्ता 9वीचा इतिहास या विषयाचा पाठ घेऊन प्रस्तुत आहे. आज आपण भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठाचा दुसरा भाग बघणार आहोत. भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठाच्या अंतर्गत आपण घटक बघूयात. 1991 नंतरचे बदल, भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेले बदल, तसेच सामाजिक क्षेत्रातील बदल आणि जागतिकीकरण हे घटक आपण या पाठाद्वारे बघणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1950 साली संविधानाचा स्वीकार भारताने केला आणि भारत हा एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र म्हणून निर्माण झाले. विविध भाषा, धर्म आणि जाती असणाऱ्या भारताला स्वातंत्र्योत्तर काळात अनेक आव्हाने होती. आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्न सोडवणे आवश्यक होते. देशातील दुर्बल घटकांच्या विकासाचे कार्यक्रम आखणे गरजेचे होते. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे जे पंतप्रधान होते त्या सर्वांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये जो बदल झाला तो 1991 नंतरचा बदल हा महत्त्वपूर्ण मानला जातो. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. आपल्याला माहीतच आहे की दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर दोन देश हे महासत्ता म्हणून पुढे आले होते. त्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे होते. परंतु या दोन महासत्तांमध्ये मात्र शीतयुद्ध सुरू झाले. ते अनेक वर्ष चालले आणि 1991 नंतर मात्र हे महायुद्ध संपुष्टात आले. त्यानंतर भारतात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडून आणले. याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमी व बाबरी मस्जिदचा प्रश्न ऐरणीवर आला. या काळात एका बिकट संकटाला तोंड देण्याची वेळ भारतावर आली. कारण हा जो प्रश्न होता हा पूर्ण देशभरामध्ये वणव्यासारखा भडकलेला होता. 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते. त्यात अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा हे देखील होते. यांचा कार्यकाल मात्र अगदी 10-11 महिन्याचाच होता. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा त्या काळामध्ये प्रयत्न केला, परंतु त्यांना यश मिळू शकले नाही. 1998 भारताने आणखी एक अणुचाचणी करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. आपली ताकद ही भारताने जगासमोर ठेवली. 1999 कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखी एक युद्ध झाले. आपल्याला माहीतच आहे की भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध हे अगदी पूर्वापारपासून खराबच होते. त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेकांनी प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही. 1999 सुद्धा काश्मीर प्रश्नावरूनच युद्ध झालं आणि या युद्धामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव भारताने केला. देशांतर्गत अनेक समस्यांना तोंड देता देता भारताची अर्थव्यवस्था सुधारणंही तितकंच महत्त्वाचं होतं. कारण अर्थव्यवस्था सुधारल्याशिवाय देश पुढे जाणार नाही, विकसित होणार नाही. आणि त्यासाठी आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही आवश्यक होती आणि ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य राहिलेली आहे. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. कारण आधुनिकीकरण आणि उद्योगधंद्यांमध्ये वाढ केल्याशिवाय भारताची अर्थव्यवस्था ही सुधारणारी नव्हती आणि त्यामुळेच 1991 नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असे केले जाते. बघा, पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळामध्ये त्यांनी मुक्त अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. उद्योगधंदे भरभराटीस आणण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतला, तंत्रज्ञानाचा आधार घेतला, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती केली आणि याच्यामुळे 1991 नंतर परिस्थिती बदललेली आपल्याला दिसून येते. जागतिकीकरण असं आपण याला म्हणू शकतो. भारताची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी तसेच भारत हा स्वावलंबी देश बनण्यासाठी दोन महत्त्वाच्या घटनांचा समावेश यात होतो. 1965 सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे होते. त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. बघा, आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती जर नवीन तंत्रज्ञानाने, नवीन शास्त्रशुद्ध पद्धतीने केली तर अन्नधान्यामध्ये, आपल्या उत्पन्नामध्ये फार मोठी वाढ होऊ शकते. हे MS स्वामीनाथन यांना माहीत होते आणि त्यामुळेच त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. त्याचप्रमाणे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. यालाच धवल क्रांती असे म्हणतात. दुधाची क्रांती याला धवल क्रांती म्हणतात. आणि सहकारी चळवळ दुग्धोत्पादनामध्ये निर्माण करण्यात आली. दुग्धोत्पादन वाढवण्यात आलं आणि याच्यामुळे फार मोठा आधार या व्यावसायिकांना मिळाला. अणुशक्ती आणि आकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतीय अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यासारखे शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता. बघा, अणुशक्तीचा वापर केवळ संरक्षणासाठी किंवा इतरांवर आक्रमण करण्यासाठी किंवा आपली शक्ती जगाला दाखवण्यासाठीच न करता या अणुशक्तीचा वापर अनेक चांगल्या कामासाठी सुद्धा करता येतो. ज्याप्रमाणे वीज निर्मिती, औषधं यामध्ये सुद्धा अणुशक्तीचा वापर करून मोठी प्रगती साधता येऊ शकते. आणि संरक्षणाच्या दृष्टीने अणुशक्ती आवश्यक आहे. आपण तितके सक्षम आहोत किंवा जगाच्या स्पर्धेमध्ये आपण मागे नाहीत, या अणुशक्तीने जगाला दाखवून दिलेले आहे. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे. 1975 आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. दूरसंचार क्षेत्रातही प्रगती झालेली आहे. अनेक TV चॅनल्स वगैरे आपण बघतो. अनेक रेडिओचे अनेक चॅनल्स ऐकतो. ह्या सर्व गोष्टी या अवकाश संशोधनामुळे शक्य झालेल्या आहे. या उपग्रहामुळे शक्य झालेल्या आहेत. मोबाईल्स वापरतो, इंटरनेट वापरतो. या सर्व सुविधांचा उपयोग आज आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि या उपग्रहामुळेच हे शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे 1991 नंतर सामाजिक क्षेत्रातील फार मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि हे बदल सकारात्मक होते. आता यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाची समस्या संबंधित बदल महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काही नवीन उपाययोजना, नवीन धोरणं स्वीकारले गेले. बघा, आधी महिलांचं समाजातील स्थान हे दुय्यम होतं किंवा फक्त रांधावाडा आणि उष्टीकडा एवढंच महिलांचं क्षेत्र मर्यादित होतं. बालमजुरी चालायची. या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी, महिलांना एक चांगला दर्जा देण्यासाठी, बालकांना शिक्षणाचा हक्क देण्यासाठी काही कायदे बनवण्यात आले, काही वेगळी व्यवस्था करण्यात आली. 1985 मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला, ज्या अंतर्गत महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार थांबवता येईल, महिलांना एक समान दर्जा देता येईल. महिलांसाठी कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्या. हुंडाबळीच्या केसेस असेल तर त्याबद्दल हुंडा प्रतिबंधक कायदा आणण्यात आला. समान वेतन कायदा आणण्यात आला. त्याचप्रमाणे बालमजुरी पूर्णपणे बंद करण्यात आली. म्हणजे बालमजुरी करून घेणारा हा कायद्याने गुन्हेगार ठरवण्यात आला. अशा प्रकारे अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले, जेणेकरून महिला ह्या सक्षम बनतील, स्वतःच्या पायावर उभं राहतील. त्यासाठी त्यांना आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. नोकरीमध्ये, शासन संस्थांमध्ये, अनेक मोठमोठ्या चांगल्या पदांवर, नोकऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात आलं. त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली. जे वंचित घटक होते त्यांनासुद्धा समाजात एक चांगलं स्थान मिळावं,
ते जे मागे पडलेले आहे किंवा मागासलेपणा आहे त्यांचा तो नाहीसा व्हावा यासाठी त्यांना शिक्षणाचा आधार देण्यात आला. त्यासाठी शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण देण्यात आलं आहे. अनेक सवलती देण्यात आल्या, शिष्यवृत्त्या देण्यात आल्या, जेणेकरून ते समाजाच्या बरोबरीने जगू शकतील, राहू शकतील. त्याचबरोबर कायद्याचा आधारही या वंचित समाजाला देण्यात आला. ज्या जातींना मागासलेल्या किंवा अनुसूचित समजलं जातं, ह्या जातीतील लोक पुढे येऊ नये म्हणून काही जण त्यांना दाबण्याचा किंवा त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना अॅट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत या लोकांना संरक्षण देण्यात आलं, जेणेकरून वंचित समाज हा पुढे जाऊ शकेल. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये अनेक बदल घडून आणले. यातील काही बदलांची चर्चा वरील परिच्छेदामध्ये केलेली आहे. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रामध्ये आज भारत हा फार पुढे गेलेला दिसून येतो. भारत बघा G20 आणि ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना, साऊथ आफ्रिका यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वपूर्ण सदस्य बनलेला दिसून येतो. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवलेली आहे. त्याचबरोबर भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आणि आंतरजाल सेवा म्हणजे इंटरनेट, उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत. राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करीत आहे हे भारताने जगाला दाखवून दिलेले आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झालेला आपल्याला दिसून येतो. कारण इंटरनेट सेवा सगळे वापरतात, मोबाईल सगळे वापरतात. ही नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामुळे आपण जगाशी कनेक्टेड आहोत. आपण कुठेही असलो तरी कुठल्याही देशातील व्यक्तीशी आपण बोलू शकतो किंवा माहिती जमा करू शकतो. इंटरनेट हे माहितीचं एक भांडार आहे. त्याच्यामुळे आपल्या वागण्यात, आपल्या पोशाखात, आपल्या भाषेमध्ये, सगळ्याच बाबतीत आपल्या आहाराच्या सवयीमध्ये बदल झालेला दिसून येतोय. त्याचबरोबर आपण खूप सारी प्रगती केलेली दिसून येते. अशा प्रकारे 1991 नंतरचे बदल आपण बघितलेले आहे आणि हळूहळू आता भारतही एक प्रगत आणि पुढारलेल्या देशांच्या स्पर्धेमध्ये पुढे गेलेला दिसून येत आहे. आता पुढील पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करणार आहोत. आता भारतापुढील अंतर्गत आव्हाने हे आपण लेक्चर 4 मध्ये शिकणार आहोत. 1960 नंतरच्या घडामोडींचा जो अभ्यास आहे, जे पॉईंट्स आणि घटक आहेत ते आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. धन्यवाद.